नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडी ग्राफ याविषयी. आणि यावर माहिती सांगण्यासाठी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. तर चर्चेआधी डॉक्टर के.व्ही. पाठक यांची ओळख करून देते. डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत. तर त्यांचे वडील विद्याधर शास्त्री गुरु हे देखील आयुर्वेदाचार्य होते, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते आणि त्यांनी देखील आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला होता. डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण हे शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथे झालेलं आहे. तर डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये आपले शोधनिबंध जे आहेत ते सादर करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं. डॉक्टरांनी 2012 रोजी अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट्स अँड हर्बल मेडिसिनमध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं वाचन केलं आणि सगळ्यांना चकित केलं. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील त्यांच्या संशोधनाचा पाया भक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या संशोधनाचं सादरीकरण आयुर्वेद आयुष मंत्रालयासमोर सुद्धा केलं आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा प्रकल्प जो आहे तो सगळ्यांसाठी, आपला संशोधन सर्वसामान्यांसाठी वापरण्यास सुरुवात केली. चला तर मग आता सुरुवात करूया चर्चेला आणि सगळ्यात आधी डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे काय. डॉक्टर, प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे काय आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपण नाडीग्राफ विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत, तर त्याविषयी सुद्धा सांगा. वेद आणि विज्ञान याचा मी समन्वय लावण्याचा प्रयत्न केला. वेदामध्ये अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. तर अथर्ववेदामध्ये आरोग्याविषयी, शरीराविषयी सगळी माहिती आलेली आहे. त्यामुळं त्याच्यातून जो आयुर्वेदाचा जन्म झाला, तर आयुर्वेदामध्ये सुद्धा शरीर, मन, इंद्रिय, आत्मा, आयुष्य, निरोगी, सुखी अशा प्रकारची सगळी माहिती आयुर्वेदात अथर्ववेदातून आलेली आहे. म्हणून मी वेद आणि विज्ञान याचा कुठं समन्वय लावता येते का ते बघायलो. या दोन्हीवर आहे. मी एक विशेष काम करून पाहिलं की आयुर्वेदामध्ये जी शरीराची विकृती होते, ती विकृती ही कशा पद्धतीनं तपासली जायची, निदानित केल्या जायची, तर ती नाडी परीक्षणानं निदानित केल्या जायची. तर नाडी परीक्षणानं निदानित केल्यानंतर त्यामध्ये नाडी परीक्षण हे डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली उजव्या हाताच्या 3 बोटांनी चाळून चाळून त्या 2 लाटांमधलं अंतर आणि त्या 2 लाटांमध्ये असलेल्या लाटांमधला फोर्स आणि त्याचा टायमिंग, फ्रिक्वेन्सी याच्यावर पूर्वी आयुर्वेदाचा पाया हा फिक्स झाला होता. तर हा वैद्याने बोटाने त्याच्या बोटाला लागणारा सेन्स, लाटेचा सेन्स, त्याच्यावर त्यांनी अनुमानित करायचं की हे नाडी परीक्षण कसं आहे, काय आहे. आणि नाडी परीक्षणामध्ये मेंदूच्या शक्तीचं प्रदर्शन केलं जाते की मेंदू किती शक्तीनं हृदयातून रक्ताची लाट शरीराला पुरवठा करतो आणि ती लाट डाव्या हाताच्या बोटावरच्या मनगटावरच्या एका रक्तवाहिनीमध्ये ती बोटाने तपासायची असते. मग हे तपासणं थोडं क्रिटिकल आहे. प्रत्येक वैद्याचं डोकं आणि प्रत्येक वैद्याचा अभ्यास या प्रकारे ते बदलत चालायचं. तर मी काय केलं की बोटाऐवजी एक सेन्सर घेतला आणि सेन्सर हा या नाडीवर ठेवला, रक्तवाहिनीवर ठेवला आणि त्या नाडीवर ठेवल्यानंतर त्याचा जो आपल्याला हा ग्राफ आला, मी या लाटांचा ग्राफ घेतला आणि त्या लाटांचा ग्राफ सेन्सरनी मी या लॅपटॉपमध्ये घेतला आणि लॅपटॉपमध्ये घेतल्यानंतर त्या लॅपटॉपमध्ये 2 लाटांमधलं अंतर आणि एका लाटेमधली शक्ती ह्याच्यावर या ग्राफचं मी डायग्नोसिस करायला सुरुवात केली आणि आयुर्वेदाशी काही जुळते का पाहिलं.
पण एवढं आयुर्वेदाशी जुळलं माझं की या 2 लाटामधलं अंतर हे मोजून 3 प्रकारच्या शक्तीने, मेंदूच्या शक्तीची त्या 2 लाटामधले अंतर वेगवेगळ्या शक्तीने तयार होतात. आयुर्वेदामध्ये 3 प्रकृती वर्णन केलेल्या आहेत. कफच प्रकृती, पित्तच प्रकृती, वातच प्रकृती. कफच प्रकृती म्हणजे ज्याची प्रकृती ही स्ट्रॉंग मेंदूची पॉवरनी बनलेली आहे. पित्तच प्रकृती ज्याच्या मेंदूची मेंदू प्रकृती ही मध्यम प्रकारची बनलेली आहे. आणि वातच प्रकृती म्हणजे मेंदू बिल्टअप हा लो प्रकारचा आहे, मध्यमपेक्षा कमी प्रकारचा आहे. अशा प्रकारे मेंदूच्या फाउंडेशनवर हे रक्त सर्क्युलेशन चालते आणि रक्त सर्क्युलेशनवर प्रकृती परीक्षण पूर्वी ऋषीमुनींनी आणि वैद्यांनी हे आयडेंटिफाय केलेलं आहे की आयुर्वेदात प्रकृती परीक्षण असं करायचं. त्याच्यावर मी ग्राफमध्ये त्या 2 लाटांमधलं अंतर, 2 लाटाची फ्रिक्वेन्सी आणि 2 लाटांमधलं व्होल्टेज याच्यावर मी प्रकृती परीक्षण सेटअप केलं आणि त्याचा आधार घेऊन तुमच्या मेंदूतली फ्रिक्वेन्सी नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे, ॲबनॉर्मल असेल तर ग्राफ कसा येतो, नॉर्मल असेल तर कसा येतो, हे डायग्नोसिस करून विकृत झालेली प्रकृती प्राकृत अवस्थेत कशी आणता येईल यासाठी मी ह्या नाडी ग्राफचा उपयोग केला. अशा प्रकारे मी नाडी परीक्षण नाडी ग्राफवर आणण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये खूप डिटेल आहे, ते आपण डिटेल नंतर बघूया. आता आपण ह्या नाडी ग्राफमध्ये विकृती जी आलेली आहे ती विकृती आपल्याला कशी रेग्युलर करता येईल याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितलेली आहे. अच्छा. तर ती चिकित्सा ही मी स्टेमसेल आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी अशा नावाने मी एक नवीन सर्च केला आणि त्या चिकित्सेला एक स्पेशल चिकित्सेमध्ये टाकलं. पूर्वी आयुर्वेदामध्ये वेगवेगळे द्रव्य एकत्र करून एखाद्या पेशंटवर त्याचा वापर करून पाहायला जायचा. पूर्वी ऋषीमुनींच्या काळामध्ये जंगलामध्ये राहायचे लोक आणि त्या लोकांची प्रकृती ही विकृत झाली तर मग कुठल्या वनस्पतीचा वापर करून त्यांची प्रकृती चांगली केली जायची. त्यावेळेसची प्रकृती स्ट्रॉंग होती म्हणून वेगवेगळे द्रव्य ते पचवत होते. पण आताची प्रकृती कुठले द्रव्य पचवू शकतात, कुठले द्रव्य त्यांना सूट होऊ शकतात, कुठले द्रव्य डायरेक्ट ब्लडमध्ये जातात, यासाठी मी थोडी टेक्नॉलॉजी आणली आणि टेक्नॉलॉजी आणून वेगवेगळ्या द्रव्यांपेक्षा द्रव्यांचं एक मेन तत्व रासायनिक केमिकल हे एकत्र करून जर आपण वापरलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला एवढा चांगला मिळू शकतो की त्यापासून मी मूळपेशी अवयवांच्या मूळपेशी खराब झालेल्या विकसित करून अवयवांना पुनर्जन्म दिला आणि आलेली विकृती नाहीशी करून या स्टेम सेल थेरपीनं बऱ्याच लोकांवर, बऱ्याच मेंदूवर, स्पायनल कॉर्डवर खराब झालेल्या पेशी चांगल्या करून मी वेगवेगळ्या व्याधी, असाध्य व्याधीवर सुद्धा याचा मी वापर करून पाहिला आणि ह्याच्यात मला एवढ्या चांगल्या प्रकारे रिझल्ट आले. अशा पद्धतीनं मी आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण नाडीग्राफ आणि चिकित्सेमध्ये आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी ह्या दोन्हीचाही मी अभ्यास करून मी ह्याला संशोधन करून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये प्रेझेंट केलं आणि प्रेझेंट करून तो शोध निबंध मी लोकांच्या फायद्यासाठी वापरायला सुरुवात. नक्कीच. तर डॉक्टर के.व्ही. पाठक यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे याच आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचा वापर करून आणि नाडीग्राफच्या आधारे त्या रुग्णांचा जो काही रिपोर्ट यायचा त्यानुसार त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांच्या प्रकृतीचा, शरीराचा अभ्यास करून कोणत्या शरीराच्या भागात खरं तर समस्या आहे याचा सगळा शोध लावून सरांनी ही स्टेम सेल थेरपी जी आहे, प्लांट स्टेम सेल थेरपी ही अनेक दिव्यांगांवर वापरली. त्यापैकी काहींचे मनोगत जे आहे ते आपण ऐकूया. काय नाव तुझं? कादंबरी सोनवणे. ही आपल्याकडं पहिल्या वेळेस आली त्यावेळेची कशी कंडिशन होती? ती टोटली झोपूनच होती वर्षभर आणि तिला दिवसातून 70-80 झटके यायचे, म्हणजे मान सोडून द्यायची ती टोटली करतच नव्हती. म्हणजे तिला मानेचा धरण्याचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं तिला औषधं खूप केली वर्षभर, काही फरक नाही आला. मग वर्षाची झाली तरी तिला झटके येत होते, दिवसातून 70 ते 80 झटके यायचे आणि
त्या झटक्यामुळं तिला डॉक्टरनी सांगितलं होतं की मेंदू तज्ज्ञांनी सांगितलं होतं की तेव्हा मेंदू खराब होऊन जाईल, की ती काही ॲक्टिव्हिटी करणार नाही पुढे. जोपर्यंत तिचे झटके थांबत नाही तोपर्यंत तिला काहीच समजणार नाही. मग तरी काही तिला गुण नव्हता, बरीच औषधं केली. शेवटी मग सरांकडे स्टेम सेलचं हे केलं, डोस घेतला आणि त्याच्यात मग तिला 15 दिवसात तिचे जे 70 ते 80 झटके यायचे ते टोटली 0 झाले आणि तिथनं मग तिची डेव्हलपमेंट सुरू झाली. म्हणजे तिचं जे काही मुवमेंट होत्या, बसणं, उठणं, रांगणं, ते सगळं चालणं बसणं सगळं सुरू झालं. 1 वर्षानंतर ती पूर्ण डेव्हलप झाली. आता पूर्ण CP मधनं ती बाहेर आली आणि आता शाळेत जाते, व्यवस्थित अभ्यास करते. कितवीला आहे ती आता? आता पहिलीला आहे. तिकडल्यासारखंच आहे, मराठवाड्यातलं सारखंच आहे आपलं. काय नाव बाई त्याचं? प्रसाद. काय प्रसादला काय प्रॉब्लेम होता? चलत आपलं बसत नव्हता, मान धरत नव्हता. आता हातावर टेकायला जरा. बरं, करा बरं त्याला आता हातावर टेकाय जर का. हा वा 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 वा, बसलं की. हा असं टेकतंय. बसलं की पण. थोडी मान उचलायला. हा वर घे, ए प्रसाद. वर वर वर. राईट. मॅडम, प्रसाद कसा होता आपल्याकडे यायच्या आधी? काय आडवा आणलं होता? आडवा आणला होता आणि उभा झाला आणि बसला. किती महिन्यात? 3 महिन्यात. काय म्हणायचं ह्या ट्रीटमेंट बद्दल, अशा दिव्यांग लेकरांसाठी रिझल्ट बद्दल? रिझल्ट चांगला आहे आणि लेकरांसाठी म्हणलं तर तुम्ही म्हणलं तर देवाच्या रूपात तुम्ही भेटलेत. आणि त्याची तब्येत पण किती छान, आता दिसायला किती चांगला दिसतोय तो. चेहरा बघा त्याचा. नाही तब्येतीत लेवल आली, तिथं पण बोलायचे सगळे. हा, मग द्यायचा का आज डोस? हो. बघूया आणखी 4 महिने काय फरक पडते ते. ओके. हो. आजचे किती होते बघा. दुसरी उंची. तर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीच्या माध्यमातून कशा प्रकारे या दिव्यांगांमध्ये आश्चर्यकारक बदल घडून आले हे आपण पाहिलं. याविषयी आपण डॉक्टरांचं सुद्धा मनोगत जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर KV पाठक आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपण ब्रेकच्या आधी जी मनोगत ऐकलं होतं किंवा जे रिझल्ट्स आपण बघितले खूप आश्चर्यकारक होते, त्याविषयी काय सांगाल? सेरेब्रल पाल्सी हा सगळ्या पॅथीने सांगितलेलं की याला नो ट्रीटमेंट आणि लेकरं आयुष्यभर असेच राहतात. अशा याच्यावर मी ही आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीचा वापर करून पाहिला तर अक्षरशः 100 येणारे त्याचे कन्व्हर्शन झटके हे 15 दिवसामध्ये 0 झाले आणि त्याच्या ब्रेनमध्ये सिग्नल चालू झाले, सर्क्युलेशन चालू झालं, स्पाईन चालू झाला, कनेक्टिव्हिटी चालू झाली आणि ऑर्गन कम्युनिकेशन वाढलं आणि ती मुलगी 100% सेरेब्रल पाल्सीमधून बाहेर पडली. दुसऱ्या पेशंटमध्ये सेरेब्रल पाल्सीचाच पेशंट आहे तो, पण त्याचे किती वर्षे गेले बघा, तर 2 ते 3 वर्षे गेले. 3 वर्षामध्ये माझ्याकडे आला. 3 महिन्यामध्ये त्याला बसता आलं, त्याची नेक होल्डिंग झाली, ब्रेन डेव्हलपमेंट आली, ब्रेन सर्क्युलेशन वाढलं. अशा प्रकारे मूळ अवयवांच्या पेशी मदर सेल ह्या प्रोसेसनं ह्या पद्धतीनं डेव्हलप होऊन परत त्या काम करायला लागल्या आणि काम करून जी आलेली विकृती आहे, जो आलेला रोग आहे तो नाहीसा झाला. ही पण सेरेब्रल पाल्सीची मुलगी आहे, हिला सुद्धा 6 महिन्यामध्ये चांगले रिझल्ट आले. अशा पद्धतीनं या प्लांट स्टेमसेल थेरपीचा ह्या लेकरांच्या जीवनाला एवढ्या प्रकारे सपोर्ट व्हायला. डॉक्टर, खरं तर मॉडर्न स्टेमसेल थेरपीचं सुद्धा नाव आजकाल खूप घेतलं जातं, पण मॉडर्न स्टेमसेल थेरपी आणि ही आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी यात मूलभूत फरक आपल्याला काय सांगता येईल? मॉडर्न स्टेमसेल थेरपीमध्ये त्यांनी बोन मॅरो वापरलेला आहे आणि तो बोन मॅरो स्पायनल कॉर्डमधून इंजेक्शननं काढून परत स्पायनल कॉर्डमध्येच इंजेक्ट केलेला असतो. त्या पद्धतीमध्ये त्यांचंसुद्धा संशोधन हे खूप चांगलं आहे आणि त्याचाच बेस धरून मी हे संशोधन घेतलं आहे. तर त्यांचं हे ऑपरेटिव्ह सिस्टीम आहे आणि तो ऑपरेटिव्ह सिस्टीममध्ये त्यांच्याकडं पण बरेच रिझल्ट चांगले आले. पण ह्या पद्धतीनं इकॉनॉमिकली ती थेरपी खूप कॉस्टली आहे. होय होय. त्या मानानं मी काय केलं की मग आपण बोन मॅरोच वापरू,
पण बोन मॅरो आयुर्वेद पद्धतीमुळे सप्तधातू निर्मितीचा मी सिद्धांत वापरला की आपण खाल्लेल्या आहारावर, आपण खाल्लेल्या औषधाचं पहिले रस तयार होतो, नंतर रक्त तयार होते, नंतर मांस तयार होते, मग मेद तयार होतो, मग अस्थि तयार होतो, मग मज्जा तयार होते आणि मग शुक्र तयार होतो. असा हा सप्तधातूचा सिद्धांत माझ्या डोळ्यासमोर आला आणि मला वाटलं की आपण हा बोन मॅरो म्हणजे मज्जा संस्थेमध्ये आलेलं, मज्जा संस्था म्हणजे आहारातून आलेली मज्जा संस्था म्हणजे बोन मॅरो. तर हा बोन मॅरो मज्जा संस्थेद्वारे आपण जर ब्लड सर्क्युलेशनमध्ये अवयवापर्यंत नेला तर त्या अवयवामध्ये ह्या बोन मॅरोच्या साहाय्याने त्या मदर सेल डॅमेज झालेल्या तयार होऊ शकतात आणि त्या मदर सेल काम करू शकतात. अशा पद्धतीनं मी याला एक्स्ट्रॅक्ट काढून, ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काढून, वनस्पतीचे, औषधी वनस्पतीचे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काढून ते प्रिन्सिपल पोलिओसारखे इंजेक्शन डोस तयार केले आणि ते ओरली मी पाजवले आणि काही डस्ट प्लांटच्या ह्या ओरली खाऊ घातल्या तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं मला मदर सेल डेव्हलपमेंट स्टेम सेल थेरपी मिळाली आणि ही थेरपी इतकी चीप आहे, त्याच्या मानानं 10% खर्च आहे. ॲलोपॅथिकची खर्च त्याच्यापेक्षा हे 10% खर्च आहे. एक मजुराला सुद्धा, आपल्या लेकराला या असाध्य व्याधीतून बाहेर काढण्यासाठी मी याला कमी खर्चात ही ॲप्लिकेबल केली आणि 50,000 लेकरांना मी चांगलं जीवन दिलं अशा सेरेब्रल पॉल्सीच्या. नक्कीच सर, आपण पाहिलं की आत्तापर्यंत अनेक दिव्यांग रुग्ण आहेत, त्यांनी डॉक्टर के.व्ही. पाठक यांच्याकडे ही उपचार पद्धती घेतलेली, अत्यंत प्रभावी अशी ही उपचार पद्धती आहे. तुमच्याही संपर्कात असे काही दिव्यांग असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं नाव सुचवू शकता आणि त्यांच्याकडची ही थेरपीचा लाभ त्या दिव्यांग रुग्णांना घेता येईल. आणखी काही प्रतिक्रिया आपण पाहूया. संतोष खोबरे. संतोषजी, काय प्रॉब्लेम होता तुम्हाला आपल्याकडे यायच्या आधी? लेफ्ट साईडला पॅरालिसिस 2 वर्षापूर्वी, 2018 मध्ये झाला. ओके. आपल्याकडे आले त्यावेळेस काय कंडिशन होती तुमची? अजिबात काही जास्त चालता येत नव्हतं, हात उचलता येत नव्हता. बरं, काय प्रॉब्लेम होता साहेबांना? साहेब सांगते ते बरोबर आहे? हो, त्यांना 6 सप्टेंबर 2018 ला पॅरालिसिस झालेला. ओके. एक आठवड्यावर ऍडमिट होते ते. मग फिजिओथेरपी चालू केलेली आणि औषधं चालू होती, असं काय ओके, छोटं मोठं. पण एवढं काय त्यांना हे नव्हतं, म्हणजे रिकव्हरी असं दाखवत नव्हती. आपल्याकडे यायच्या आधीची कंडिशन आणि आजची कंडिशन मध्ये काय चेंजेस आहेत मॅडम? खूप चांगले चेंजेस. काय चेंजेस आहेत? म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी वाढली आहे. करेक्ट. चालण्याची स्टाईल नॉर्मली होते तशी आहे. पाय उचलतो आणि पाय पुढे मागे पडतो वगैरे. आणि हालचालीमध्ये सुद्धा आहे आणि थोडा कॉन्फिडन्स पण बिल्डअप झाला. हात आता चांगला हलतोय. हा, म्हणजे जास्त असं नाही पण थोडा वरती होऊ शकतो. पहिले आले त्यावेळेस हात हलतच नव्हता सर्व ऑलमोस्ट. आणि बोट पण स्टिफ झालं आणि बोट मोकळे झाले, वाढले आणि सेपरेट पण झाले, मोकळे झाले. नाही तर पहिले बोट लॉक झाले होते, पायाची पण लॉक झाली होती. आता जरा अंतर वाढत, चालण्यामध्ये पण फरक पडला. हो, पाय पुढे मागे चालून चालत नॉर्मली. ओके 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 ओके. या इकडे. ओके, पाय उचलतो आता. काय प्रॉब्लेम होता तुला संजीवनी? मला दूरचं दिसत नव्हतं व्यवस्थित. किती वर्षापासून? जरी झाले 7-8 वर्षापासून नव्हतं दिसत. बिलकुल दिसत नव्हतं. दिसत होतं बट असं म्हणजे ओळख येत नव्हतं की नक्की आहे काय समोर. वाचता येत नव्हतं. हा, वाचता वगैरे येत नव्हतं. इतकं डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आलता. बरोबर आहे. काय सांगितलं डॉक्टरनी? डॉक्टरनी काहीच नाही की ह्यावरती इलाज नाही म्हणून सांगितलं होतं. काय प्रॉब्लेम होता शरीराला? जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत सुद्धा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. ओके. हा, म्हणजे अंदाजानेच असायच दिसत सगळं. ओके. काय सांगितलं सगळ्यांनी? त्यांनी सांगितलं की जसं वय वाढेल तसं आणखी तुला दिसणार नाही. बरं. असं डॉक्टर पाठक यांची आपली ही आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी तिच्यावर अप्लाय करून बघितली. आज किती वर्ष झाले? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. आपली अप्लाय केल्यानंतर तिला किती दिवसामध्ये फरक पडला? तिला 6 महिन्यात फरक पडला. काय 6 महिन्यात फरक पडला? तिला वाचा येऊ लागलं. बरं. आणखी दूरचं दिसायला लागलं व्यवस्थित. ओके. हो, क्लिअर दिसायला लागलं व्यवस्थित, म्हणजे चेहरा वगैरे ओळखू यायला लागला. बरं. आणि मोबाईल ही व्यवस्थित हाताळू शकते. बरं. त्यावेळेस तू आली त्यावेळेस किती?
नक्कीच डॉक्टर काय सांगाल खरं तर या सगळ्या व्यतिरिक्त तुम्ही दिव्यांग मुलांसाठी दिव्यांग रुग्णांसाठी विशेष उपक्रम राबवता त्याची थोडक्यात एक जाता जाता माहिती द्या. आम्ही असे कर्णबधीर मूकबधीर अंध अशा सेरेब्रल पाल्सीच्या लेकरांसाठी ज्यांना मतिमंदत्व आलं आहे ज्यांना दिव्यांगत्व आलं आहे यांच्यासाठी आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही एक कमीत कमी खर्चामध्ये या लेकरांना मदत करण्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे. तो उपक्रम आम्ही कॅम्प टाईप घेतो आहे. आम्ही 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पुण्यामध्ये तपासणी आणि सल्ला आणि उपचार असा एक कॅम्प ठेवलेला आहे. पुण्याला 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत, परभणीला 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत आणि ठाण्याला 26, 27, 28 3 दिवस दर महिन्याचे आणि लोणावळ्याला हा 30, 31 आणि 11, 12, 13 असे हे आम्ही कॅम्पिंग ठेवलेत. या कॅम्पमध्ये आलेल्या लेकरांना आम्ही ही ट्रीटमेंट देऊन स्टेमसेल थेरपीचा उपचार देऊन आम्ही मॅक्झिमम त्यांना कमीत कमी खर्चामध्ये चांगलं लाईफ देण्यासाठी आम्ही हा उपक्रम त्यांच्यासाठी चालू केलेला आहे. नक्की जर तुम्हाला सुद्धा किंवा तुमच्या माहितीत अशी कोणी दिव्यांग मुलं असतील दिव्यांग रुग्ण असतील तर तुम्ही सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना सांगू शकता. डॉक्टर के व्ही पाठक यांचं नाव सुचवू शकता आणि ही जी गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आहे अत्यंत प्रभावी अशी ही थेरपी दिव्यांगांसाठी याचा अवलंब तुम्ही करू शकता आणि या दिव्यांगांना तुम्ही ही थेरपी जर हे उपचार तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टर के व्ही पाठक यांना संपर्क साधू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत के व्ही पाठक यांची वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिक आहेत. परभणी तसंच पुणे तसंच ठाणे इथे सुद्धा त्यांचा क्लिनिक आहे. इथे तुम्ही जाऊ शकता. रीतसर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या संपर्क क्रमांकावर तुम्ही सरांना भेटू शकता आणि योग्य ती उपचार पद्धती तुमच्या दिव्यांग रुग्णांसाठी नातेवाईकांसाठी देऊ शकता. यानंतर डॉक्टर आपण इथेच थांबतोय. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.